महाराष्ट्रामध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होईल अशी शक्यता आहे, कारण त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सध्या या समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। नेमकी काय चर्चा झालेली आहे? महाराष्ट्र नेमका समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये कुठली पावले उचलायला निघालेला आहे? नेमकं भारताच्या संविधानामध्ये याकरिता कुठल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या अनुषंगाने नेमकं काय मत होतं, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर हे व्हिडिओ तुम्ही शेअर करायला देखील विसरू नका। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या या समान नागरी कायद्यावरती चर्चा सुरू झालेली आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यात येईल आणि सरकार त्या पद्धतीने सकारात्मक पावलं उचलत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी देखील एका समितीची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती म्हणजे अभ्यास समिती लवकरच कामाला आपल्या सुरुवात करणार आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। या अनुषंगाने त्यांनी दोन महत्त्वाचे टार्गेट ठेवलेले आहेत, एक तर तिहेरी तलाक बंदी आणि दुसरं म्हणजे बहुपत्नीत्वावर पूर्णपणे कायदेशीर बंधनं आणणं। हे समान नागरी कायद्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह असेल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे आणि ते विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या या अनुषंगाने बोलत होते। भारताच्या संविधानामध्ये नेमकी या अनुषंगाने काय तरतूद करण्यात आलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं काय म्हणणं होतं हे देखील आपण बघणार आहोत। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 44 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची अगोदरच तरतूद केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की समान नागरी कायदा हा भारतीय संविधानाच्या भाग 4 मधल्या आर्टिकल 44 चा एक भाग आहे। राज्य संपूर्ण भारतामध्ये नागरिकांसाठी एक समान नागरी कायदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं। पण हा जो भाग आहे हा भाग भारतीय संविधानाच्या डीपीचा आहे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा आहे। देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढवणं, लैंगिक भेदभाव दूर करणं आणि सर्वांना समान कौटुंबिक न्यायाचे छत्र देणं हे घटनाकारांचं प्रमुख ध्येय होतं आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की भारतामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे, पण तो केव्हा लागू झाला पाहिजे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं। आता यामध्ये या समान नागरी कायद्यामध्ये जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन नागरिकाला विवाह, घटस्फोट आणि वारसा हक्काबाबत समान जे काही तरतुदी आहेत या कायदेशीर तरतुदी मिळाव्यात असं या समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने समान नागरी कायदा तयार झाला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की जर भारतामध्ये समान नागरी कायदा करायचा असेल तर काय करावं लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की समान नागरी कायद्याचा जो मसुदा आहे हा मसुदा मी अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तयार करून देतो, पण समान नागरी कायदा पचवण्याची ताकद ही भारतामध्ये आहे का असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं। आता समान नागरी कायदा ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणाले होते हे देखील बघणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की भारताची जी स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती होती किंवा जेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला पाहता आत्ताच समान नागरी कायदा लागू करणं भारताला शक्य नाही, कारण भारतीय मानसिकता त्या पद्धतीने तयार केलेली नाही आणि त्याच्यामुळं भारताचं समाजमन त्या पद्धतीने तयार करण्यासाठी अगोदर वेळ द्यावा लागेल आणि मगच भारतामध्ये टप्प्याटप्प्याने हा समान नागरी कायदा आणावा लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी समान नागरी कायद्याचे ते खरं तर पुरस्कर्ते होते। समान नागरी कायदा भारतामध्ये आला पाहिजे असं त्यांना वाटत होतं, पण त्याची वेळ निश्चित करायला पाहिजे, कारण भारताचं समाजमन जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत आपल्याला भारतामध्ये समान नागरी कायदा आणता येणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी विचार व्यक्त केलेले होते। धार्मिक आधारावरील वैयक्तिक कायदे हे देशाच्या प्रगतीत आणि महिलांच्या विशेषतः जे हक्क आहेत त्यांच्या आड येतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून संसदेला संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा बनवण्याचा अधिकार असला तरी अंमलबजावणी करताना सर्व घटकांच्या भावनांचा आदर ठेवून हा समान नागरी कायदा टप्प्याटप्प्याने लागू करावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण भारतीय संविधान स्वीकारत होतो त्यावेळेस समान नागरी कायद्याचा मसुदा हा समोर आणला नाही, पण त्यांनी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 44 मध्ये याची तरतूद करून ठेवली आणि त्यांनी सांगितलं की काय सांगितलं, अंमलबजावणी करताना सर्व घटकांच्या भावनांचा आदर ठेवून टप्प्याटप्प्याने हा कायदा त्यांचा संतुलित दृष्टिकोन
या पद्धतीने होता आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने हा कायदा भारतामध्ये लागू करण्याचा विचार व्यक्त केलेला होता। त्याच्यामुळं डायरेक्टली भारतीय संविधानामध्ये हा समान नागरी कायदा त्यावेळेस आणला गेला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याला नकार दिलेला होता, कारण भारताचं समाजमन त्या पद्धतीचं नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। समान नागरी कायद्यामध्ये जी काही समता आहे ती कशी असेल तर समान नागरी कायद्याचा सर्वात मोठा फायदा महिलांच्या सबलीकरणासाठी होईल। लग्न, वारसा हक्क आणि दत्तक विधानात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये देखील जो समान नागरी कायदा असेल त्या समान नागरी कायद्यामध्ये याचा विचार करणं गरजेचं आहे। आता संविधान सभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सुचवलं होतं की सुरुवातीला हा कायदा पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचा असावा, म्हणजे त्या समान नागरी कायद्याचा जो लाभ आहे किंवा तो समान नागरी कायदा स्वतःला स्वीकारायचा का नाही हे ऐच्छिक ठेवावं आणि मग तो हळूहळू लोकमान्यता मिळवत मिळवत तो अनिवार्य करावा। म्हणजे काय तर तुम्हाला शासनाला हे करावं लागेल की तुम्हाला अगोदर यासाठी जे समाजमन आहे हे समाजमन अगोदर याच्यासाठी तयार करावं लागेल। जर समाजमनच तयार नसेल तर हा कायदा फेल ठरू शकतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की सुरुवातीला तो ऐच्छिक ठेवा आणि नंतर टप्प्याटप्प्याने हळूहळू तो अनिवार्य करा। समान नागरी कायदा हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध नसून प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा सन्मान देणारा सामाजिक आणि घटनात्मक सुधारणेचा गाभा असावा असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्याच अनुषंगाने यावरती पावलं उचलणं गरजेचं आहे। आता हा समान नागरी कायदा भारतामध्ये ऑलरेडी काही ठिकाणी लागू आहे। तो कधी लागू झालेला आहे, काय आहे तो आपण बघूया। गोवा राज्यामध्ये म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच हा समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला होता। जवळपास 1867 पासून म्हणजे पोर्तुगीज कायद्यानुसार समान नागरी कायदा हा गोव्यामध्ये लागू आहे। त्यानंतर उत्तराखंडमध्ये आता मागच्या वर्षी हा कायदा करण्यात आला आणि स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी कायदा लागू करणारं हे पहिलं राज्य ठरलं। त्यांनी 27 जानेवारी 1925 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। तर आसाममध्ये विधानसभेने मे 2026 मध्ये म्हणजे आत्ता मागच्या महिन्यामध्ये त्यांनी समान नागरी कायद्याची संहिता तयार केलेली आहे आणि ते विधेयक त्यांनी मंजूर केलेलं आहे। त्याच्यामुळं भारतामध्ये गोवा, उत्तराखंड आणि आसाम या 3 राज्यामध्ये सध्या समान नागरी कायदा लागू आहे, पण महाराष्ट्रामध्ये देखील हा समान नागरी कायदा लवकरच लागू केला जाईल असं महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे, गृहराज्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये तयारी देखील सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका। महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लागू केला गेला पाहिजे का आणि जर लागू करायचा असेल तर तो कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये लागू केला गेला पाहिजे, आपले नेमकं मत काय आहे सांगायला विसरू नका। या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।